हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एक बार खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामधले कुठले डाऊट असतील तर या नंबरला SMS करा. खूप महत्त्वाचा असेल तरच फोन करा. आजचा व्हिडिओ जो आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ PhD परीक्षा प्रवेश 2026-27. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुम्हाला मधी स्किप करू नका. हा व्हिडिओ बरीचशी माहिती तुम्हाला सांगतो आणि ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण का PhD पेट परीक्षाची पूर्ण डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर मी थोडंसं तुम्हाला नोटिफिकेशनवर घेऊन जाईल. हे कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचं विद्यापीठाचं हे नोटिफिकेशन आहे. त्या नोटिफिकेशनला तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की ही परीक्षा नोटिफिकेशन 2026-27 साठी आहे. अकॅडमिक इयर 2026 साठी PhD एक्झामिनेशन पेट परीक्षा. मित्रांनो, ऑनलाईन ऍप्लिकेशन डेट 28/5/2026 ते 13/6/2026 पासून आहे. ही डिटेल आहे. मी यामुळे हे सगळे नोटिफिकेशन तुमच्यासमोर मांडतोय की रिसर्च मेथोडॉलॉजी विषय, स्पेशल विषय 25-25, 50 क्वेश्चन मार्क, 50-100 मार्काची एक्झाम राहील. म्हणजे या सगळ्या डिटेल विषयी माहिती जी आहे 5 ते 6 पेजचं ही डिटेल आहे. त्यानंतर सब्जेक्ट विथ प्रोग्रामिंग जी आहे PhD ची त्याच्याविषयी आहे. PhD प्रोग्रामिंग टोटल कॅटेगरी वाईज जागा इथं विभक्त केलेल्या आहेत, वेगवेगळ्या केलेल्या आहेत. केमिस्ट्री 20, झुलॉजी 3, कॉम्प्युटर सायन्स 1 जागा आहे फक्त, इकॉनॉमिक्स 2, फूड, बायोलॉजी, मायक्रो फिजिक्स, त्यानंतर बॉटनी, जॉग्राफी, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, इंग्लिश 8 जागा आहेत. मराठीच्या 4 आहेत, हिंदीच्या 3 आहेत, पॉलिटिक्स सायन्सच्या 4 आहेत, सायकोलॉजीच्या 2 आहेत. टोटल अशा 109 जागा आहेत. कुठल्या कॅटेगरीला आहेत ही परिपत्रक मी माझ्या युट्यूबच्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार तर आहेच. मित्रांनो, माझं एक टेलिग्राम चॅनल आहे. माझ्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक मी अपलोड करत असतो, ठेवत असतो. तिथं जाऊन तुम्ही ती लिंकवर जाऊन क्लिक करा आणि माझ्या चॅनलसोबत तुम्ही जोडू शकता. बरेच असे विद्यार्थी आहेत. मी अपडेट वेगवेगळे जाहिरातीविषयी मी टाकत असतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, हे परिपत्रक जे आहे याचं सविस्तर विश्लेषण जे आहे आपण सहज सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहात. जे विद्यार्थी उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहत आहेत आणि ज्यांना डॉक्टरेट मिळवायची आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. आपल्याला महाराष्ट्रातील प्रतिष्ठित कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा यांनी 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी PhD प्रवेश परीक्षेची म्हणजे पेट ची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. आज आपण या प्रवेश प्रक्रियेबद्दल महत्त्वाच्या तारखा, फी, परीक्षेचे स्वरूप, पात्रतेबद्दल अगदी सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. महत्त्वाच्या तारखा आणि फी किती आहे सर्वात आधी पाहूया, बघूया की यासाठी अर्ज कधी करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 28 मे 2026 रोजी सुरू होणार आहे आणि झालेली आहे आणि शेवटची तारीख 13 जून. आज 1 तारीख आहे, 13 जून आहे. त्यामुळे या तारखा नक्की लक्षात ठेवा. परीक्षा कधी होईल तर प्रवेश परीक्षा पेट 28 जून 2026 रोजी होणार आहे. ही परीक्षा कुठे होईल? परीक्षेचे केंद्र सातारा, महाराष्ट्र हे असणार आहे. आता वळूया फी कडे. जर तुम्ही खुल्या प्रवर्गात मोडत असाल तर प्रवेश परीक्षेची फीस आहे 1500 रुपये. जर तुम्ही राखीव प्रवर्गात असाल तर तुमच्यासाठी फीस आहे 1000 रुपये. अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे. या विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागते. तेथे PhD एंट्रन्स टेस्ट पेट या क्लिकवर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. लक्षात ठेवा, प्रवेश परीक्षेची फीस तुम्हाला ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून भरायची आहे. पेमेंट नक्की झाल्यावर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की ही निवड प्रक्रिया कशी चालते. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया 2 मुख्य टप्प्यामध्ये विभागली आहे. पहिला टप्पा म्हणजे तुमची लेखी प्रवेश परीक्षा जी 100 गुणांची असेल आणि दुसरा टप्पा असेल वैयक्तिक मुलाखत, इंटरव्ह्यू. उमेदवारासाठी अंतिम निवड करताना प्रवेश परीक्षेतील गुण 70% महत्त्व दिले जाईल आणि मुलाखतीला फक्त 30% महत्त्व दिले जाईल. हिंदी साहित्य दीप
एमपीएससी एक्झाम 2023 ला ही जाहिरात आली होती. त्यामधील 114, 115 सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिवक्ता गट ब पदाकरिता विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र मित्रांनो या पूर्ण विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो सेट आणि नेटची पण जाहिरात आलेली आहे, लक्षात ठेवा. सेट आणि नेट जाहिरात आलेली आहे. यासाठी सुद्धा मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र या विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी सेट आणि नेट साठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो तुम्ही पेपर 1 घेत असाल तर 1700 रुपये फीस राहील आणि पेपर 2 घेत असाल तर 2000 रुपये फीस. तर मित्रांनो दोन्ही मिळून जर तुम्ही घेत असाल, कोर्स उपलब्ध करून घेत असाल तर 3000 रुपये फीस राहील. तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हे 3000 रुपये मध्ये नेमकं सर काय काय देणार आहात. मित्रांनो कोर्सची वैशिष्ट्ये आहेत. सर्व युनिटचे पीडीएफ नोट्स तुम्हाला दिले जातील. सर्व युनिटचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट लेक्चरची लिंक तुम्हाला दिली जाईल. सर्व युनिटचे लाईव्ह लेक्चर, घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल. सरावासाठी 10 टेस्ट सिरीज असतील. एमपीएससी साठी 11 टेस्ट सिरीज राहतील. मित्रांनो एका टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न आहेत. प्रत्येक रविवारी वैयक्तिक विशेष मार्गदर्शन सत्र असेल. मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज फक्त घ्यायचा असेल तरी तुम्ही मला संपर्क साधू शकता. किती पैसे त्याचे पे करावे लागतील मी 100% तुम्हाला सांगेल. हा अधिकृत माझा मोबाईल नंबर आहे. मित्रांनो सेट, नेट आणि एमपीएससी 114, 115 साठी दोन्ही विषय मिळून जर तुम्ही घेत असाल, यानी की सेट नेटचे आणि एमपीएससी जाहिरात 114, 115 चे, तर दोन्हीसाठी फीस आहे 3000 मात्र. मित्रांनो सेट नेट घेत असाल तर 3000, एमपीएससी घेत असाल मधले विषय घेत असाल हिंदी, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र घेत असाल तर तुम्हाला 3000 फीस राहील आणि याची कालावधी राहील परीक्षा होईपर्यंत. सेट नेट 2026 सखोल अभ्यास, परिणामांची हमी आणि यशांची खात्री 100% तुम्हाला देण्यात येईल. मित्रांनो दुसरा एक माध्यम आहे. तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ऍप द्वारे सुद्धा तुम्ही मला जोडू शकता. प्ले स्टोर वर जा आणि ऑल एक्झाम कट्टा ऍप डाउनलोड करा. तिथे सर्व तुम्हाला माहिती भेटेल आणि तुम्हाला रीतसर पावती पण दिली जाईल. फक्त नाममात्र फीस आहे 3000 रुपये. चला तर वेळ वाया घालू नका. अभी नाही तो कभी नाही या विषयाला नक्की विचार करा. या वाक्याचा नक्की विचार करा. परीक्षेचे स्वरूप काय राहील. पेपर पॅटर्न. ही परीक्षा 100 गुणाची असून त्यातून 50 गुण विचारले जातील. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी एमसीक्यू प्रकारचे असतील. परीक्षेला 2 भाग असतील. पहिला भाग म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी, दुसरा असेल ते 25 प्रश्न असतील आणि 50 प्रश्न जे आहेत तुमच्या विषयावर. दुसरा भाग मुख्य विषय तुमचा जो विषय आहे मराठी, हिंदी, कम्प्युटर सायन्स जो बी विषय असेल त्याचे 50 गुण असतील. परीक्षेसाठी तुम्हाला एकूण 1 तास 30 मिनिट म्हणजेच 90 मिनिट दिले जातील. सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे या परीक्षेत कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तुम्हाला 2 गुण मिळतील. पासिंगचे नियम काय आहेत. तुम्हाला पासिंग होण्यासाठी काय नियम आहेत बघा. जर तुम्ही खुल्या प्रवर्गात जनरल कॅटेगरीमध्ये परीक्षा देत असाल तर तुम्हाला पास होण्यासाठी किमान 50 गुण मिळणे आवश्यक आहे. जर तुम्ही राखीव वर्गातील असाल तर तुम्हाला किमान 50 गुण मिळणे गरजेचे आहे. शैक्षणिक पात्रता. तुम्ही या परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहात का. चला तपासून पाहूया. या परीक्षेसाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री पूर्ण झाली असावी आणि त्यात तुम्हाला 55% गुण असणे आवश्यक आहे. यूजीसी 7 पॉईंट क्लेवर बी ग्रेड असणे आवश्यक आहे. जर तुम्ही एससी, एसटी, व्हीसीएनटी, एनटी, ओबीसी, एससी, बीसी किंवा दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला 5% ची सवलत दिली जाईल. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एनईपी नुसार जर तुम्ही 4 वर्षाचा किंवा 8 सेमिस्टर पदवी प्राप्त केली असेल तर तुम्हाला किमान 75% गुण आवश्यक आहेत. जेथे राखीव वर्गात 5% गुण सवलत दिली जाईल. जर तुम्ही मान्यताप्राप्त संस्थेत एमफिल चे कोर्स वर्ग 55 गुणासह पास केले असेल तर तुम्हाला पेड परीक्षेतून पात्र राहणार. तुम्ही पीजीच्या शेवटच्या वर्षात आहात. काळजी करू नका. हे विद्यार्थी सध्या पदव्युत्तर पदवी, एमए, एमएससी, एमकॉम इत्यादी शेवटच्या सेमिस्टर मध्ये परीक्षा देत आहेत. ते देखील या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. मात्र प्रवेश घेण्याच्या वेळी त्यांना पदवीचे अंतिम गुणपत्र सादर करावं लागेल, अन्यथा त्याचा प्रवेश रद्द होईल. परीक्षेपासून सूट आणि अतिरिक्त गुण. काही विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी. काहींनाही लेखी परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी यूजीसी नेट, जेआरएफ नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत किंवा असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत त्यांना पेट परीक्षा देण्याची गरज नाही. हे थेट परीक्षेसाठी पात्र आहेत. तसेच काही विद्यार्थी स्पेशल असतील त्यांच्यासाठी लेखी परीक्षेतून सूट आहे.
इन्स्पायर स्कॉलर्स असतील त्यांच्यासाठीच फक्त सूट आहे. या सर्व योग्य प्रक्रियेचे द्वारे अर्ज करणे बंधनकारक आहे आणि त्यांना प्रवेश मुलाखतीतील मटेरियल इंटरव्ह्यू आधारित असेल. अतिरिक्त गुणांचा फायदा ज्याने एम.फिल पूर्ण झाले आहे किंवा ज्यांनी सेट, नेट, स्लेट, गेट यासाठी परीक्षा पास केल्या आहेत तर त्यांना प्रवेश परीक्षेच्या एकूण गुणापैकी अतिरिक्त गुण दिले जातील. हे अतिरिक्त गुण जास्तीत जास्त 7 असू शकतात. उदाहरणार्थ एमपी साठी 7, सेट गेटला 7, पण कोणत्याही परिस्थितीत हे अतिरिक्त गुण पेक्षा जास्त नसतील, 7 पेक्षा जास्त नसतील. विषयानुसार उपलब्ध जागा आणि महत्त्वाचे नियम. विद्यापीठाने वेगवेगळ्या विषयानुसार जागेची यादी जाहीर केलेली आहे. एकूण 21 विषयातील 109 जागा उपलब्ध आहेत. काही प्रमुख उदाहरणे द्यायची असतील तर रसायनशास्त्र 20 जागा, भूगोल जॉग्राफी 12 जागा, वनस्पतीशास्त्र बॉटनी 8 जागा, सूक्ष्म जीवनशास्त्र मायक्रोबायोलॉजी 6 जागा. तर तुम्ही विद्यापीठाच्या अधिकृत नोटिफिकेशन मध्ये तुमच्या विषयाच्या नेमक्या किती जागा आहेत पाहू शकता. शेवटी काही महत्त्वाचे नियम. विद्यार्थी एकापेक्षा जास्त विषयासाठी अर्ज करू शकतात, पण त्यांना प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल आणि वेगळी फीस भरावी लागेल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्यांची हार्ड कॉपी विद्यापीठात पाठवायची गरज नाहीये, पण स्वतःच्या माहितीसाठी आणि अंतिम प्रवेशाच्या वेळी दाखवण्यासाठी अर्जाची प्रिंट काढून तुमच्याजवळ नक्की सुरक्षित ठेवा. मेरिट लिस्ट ही केवळ प्रवेश परीक्षेतील गुणांवर आधारित असेल. जर 2 विद्यार्थ्यांचे गुण समान असतील तर त्यांना मागील वर्षाचा CGPA विचार घेतला जाईल. तर मित्रांनो, ही होती कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा 2026-27च्या PhD प्रवेश परीक्षेबद्दलची माहिती. आशा आहे की तुम्हाला ही सर्व गोष्टी सोप्या भाषेत समजल्या असतील. जर तुम्हाला संशोधन क्षेत्रात करिअर करायचे असेल तर ही एक उत्तम संधी आहे. वेळ न दवडता 13 जूनच्या आत ऑनलाईन अर्ज नक्की भरा. तुम्हाला तुमच्या पुढच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करत राहा आणि पुढे जात राहा. धन्यवाद. व्हिडिओ संपवतो. मित्रांनो, ही वेबसाईट आहे, लक्षात ठेवा. या वेबसाईटवर जा आणि तिथं जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की, या माहिती नक्की पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पण पाठवा, त्यांचं पण PhD रजिस्ट्रेशन होईल. मित्रांनो, सारथी SABCच्या विद्यार्थ्यासाठी बार्टी मित्रांनो अशा काही शिष्यवृत्त्या आहेत जे तुम्हाला आर्थिक कमजोरीपासून मुक्त करू शकतात आणि तुमचं संशोधन एक खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. त्यासाठी मित्रांनो, ही संधी तुम्ही सोडू नका. नवीन असाल तर हिंदी साहित्यदीप YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना 100% पाठवा. खूप खूप आभार.